गणेश वाणी येवले चिंचखेडा मुख्याध्यापक यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा व नातवाचा नामकरण सोहळा संपन्न। धुळे तालुक्यातील चिंचखेडा येथील मुख्याध्यापक गणेश वाणी उर्फ येवले यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा व नातवाचा नामकरण सोहळा या ठिकाणी संयुक्त कार्यक्रम घेण्यात आला। आज दिनांक 29 जून 2025 रोजी सकाळी 10 वाजता धुळे शहरातील महामार्गालगत असलेला श्रीकृष्ण लॉन्स या ठिकाणी सभागृहात चिंचखेडा येथील गणेश वाणी येवले मुख्याध्यापक यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा आज पार पडला। ते 34 वर्ष प्रदीर्घ सेवेनंतर आज सेवानिवृत्त झाले असून ते 1 जुलै 1991 साली रुजू झाले। त्यांनी 31 वर्ष नवलनगर येथील ज्युनियर कॉलेज येथे आपली सेवा बजावली। त्यानंतर 3 वर्ष चिंचखेडा येथे मुख्याध्यापक म्हणून ते कार्यरत होते। ते आज सेवानिवृत्त झाले असून त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा आज पार पडला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी DK पवार हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून गांगोटे सर, दत्तात्रय कल्याणकर, रमेश पोद्दार, RC सूर्यवंशी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा पार पडला। तर यावेळी VD पाटील मुख्याध्यापक, माडी सर, अभय शिरोडे, दत्तात्रय कल्याणकर, रमेश पोद्दार यांनी आपले मनोगत व्यक्त केले। त्यानंतर या ठिकाणी सत्कारार्थी गणेश वाणी येवले मुख्याध्यापक यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा या ठिकाणी पार पडला। त्यांना पत्नी मनीषा गणेश येवले, एक मुलगा असून मुलगा पुणे येथे अभियंता म्हणून कार्यरत असून स्नुषा शीतल येवले असा त्यांचा परिवार असून येवले यास पुत्ररत्न प्राप्त झाल्याने या ठिकाणी नामकरण सोहळा देखील या ठिकाणी पार पडला। तर कार्यक्रम प्रसंगी या ठिकाणी मुख्याध्यापक गणेश येवले यांना त्यांच्या पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। अतिशय व्यवस्थितपणे सांभाळले, आपल्या मुलाला व्यवस्थित संस्कार दिले आणि त्याला वाढवले आमच्या बाजाला। आणि दुर्दो सरकार एक म्हणायचा की आज त्या बालकाचं नामकरण सुद्धा झालेलं आहे। तर मी बापूंना त्यांच्या या सेवापूर्ती सोहळ्याच्या शुभेच्छा देतो, पण बालकाच्या आगमनाच्या आणि विधानच्या नामकरणाच्याही सर्व येवले परिवाराला मनापासून शुभेच्छा देतो। या बापूंच्या जीवनामध्ये आपण म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा भक्कम वाटा असतो, तसंच या बापूंच्या यशस्वी जीवनामागे आमच्या दोघं ताईंनी यशस्वीरित्या त्यांना साथ दिलेली आहे आणि त्यांच्या खडतर प्रवासातून आजपर्यंतच्या प्रवासाला ताईंनी आमची भरपूर साथ दिलेली आहे। तर त्या वतीने मी आमच्या रैपुरी शिरोडे परिवाराकडनं बापूंना या सत्कारपूर्ती सोहळ्याच्या भरपूर शुभेच्छा देतो आणि तुम्हाला भेटायला माहेला आपुया सर्व सुकृताच्या फळ मी लाईना सेवेमध्ये मी पांडुरंग खरोखर